अरे देवा, हे काय झालं? मांजर आडवी गेली. आता बघ कुठलंच काम नाही चांगलं होणार. बाबांनी सांगितल्याप्रमाणे उद्या अमावस्या आहे. सर्व ठिकाणी लिंबू आणि मिरची टाकते आणि सर्वांच्या अंगाला लावते. मम्मी, ताप आलाय. काय ताप आलाय? माझ्याकडे बाबांनी दिलेला चांगला जालिम अंगार आहे, त्याने लगेच ताप उतरेल. मम्मी, मला चक्कर येते. काय अजून ताप उतरला नाही? चल तू डॉक्टरकडे. स्वाती, तुझी अंधश्रद्धा एक दिवशी मोठं नुकसान करणार आहे. चल तू डॉक्टरकडे. डॉक्टर का बोलले माहितीये का? अजून जर उशीर झाला असता ना तर तिच्या पोटातलं इन्फेक्शन वाढलं असतं आणि तिच्या जीवाला धोका होता. तुझ्या अंधश्रद्धेमुळे आज पोरीच्या जीवाला धोका झाला असता. माहितीये का तुला? मला माफ करा. हे अंगाऱ्याने दुपाऱ्याने सगळी वाट लावून टाकली. आजपासून मी सर्व हे फेकून देते. बघतो आज काय काम मिळते काय बघतो. काल एक काम नाही मिळालं. पण तुम्ही कालपासून काही खाल्लंच नाही. कसे जाल तुम्ही? तू तरी कुठे काय खाल्लंस? पण बघतो आम्ही आज काहीतरी प्रयत्न करून बघतो. दादा, चिंतेत दिसता तुम्ही. काय झालं? काय सांगू ताई, काम शोधतोय, काम मिळत नाही. दादा, हे जेवण घ्या आणि तुमच्या फॅमिलीला पण द्या. आणि हो, हा पत्ता घ्या. या पत्त्यावर तुम्ही आलात ना की तुम्हाला काम पण भेटेल. धन्यवाद ताई. तुमच्यासारखी जर माणसं भेटली तर या जगात कोणीच उपाशी राहणार नाही. स्वाती, हे बघ, एक मॅडम भेटल्या. त्याने आपल्याला भरपूर जेवण पण दिलंय आणि उद्या मला कामावर बोलवलंय. त्यांनी ॲड्रेस दिलाय. एवढं जेवण? आज मी पोटभर जेवणार. काय सांगावं यांना? हे पण काम मलाच सांगितलं भाजी आणण्याचं. हे पण यांना जमलं नाही. हो, तुमची भाजी पडली. एवढ्या लांब भाजी पडली? आधीच इतका वैताग आलाय. राहू दे. हो, काय बोलायचं या बाईला? भाजी टाकून चालली बघा. अगं स्वाती, तुला मी भाजी आणायला पाठवली होती ना, तर रिकाम्या हाताने काय आलीस? अहो, काय सांगू तुम्हाला, येता येता भाजीची पिशवीच पडली. मला एवढा आधीच कंटाळा आला होता, मी ती पिशवी उचललीच नाही. काय पडली ती भाजी सुद्धा हिने उचलली नाही? आता भाजीचं सुद्धा मलाच बघावं लागणार. काय या बाईचा आळस. मला शूज होत नाही, घट्ट होतात. काय? अरे बापरे, हे शूज पण आजच शॉर्ट व्हायला पाहिजे होते. आज पाहुण्यांसमोर सगळे माझे नाचक्कीच होते. आजच होते, मी निघते. किती वेळा तुला सांगितलं की जेव्हा वस्तूची गरज आहे ना तेव्हा ती वस्तू वापरून टाक. नाही, तुला म्हणजे लोकांना दाखवायला वस्तू लागतात. बघितलंस ना तुझ्या मूर्खपणाचा परिणाम. मग अशी पाहुण्यांसमोर नाचक्की होते. आता तरी सुधार. हो, माझ्याकडून चुकी झाली. जे सामान जेव्हा गरजेचं आहे तेव्हा वापरीन. यापुढे असं नाही करणार. ठीक आहे. जय, चल आपण जाऊया. मम्मी, कुठे जायचं? तुला नवीन शूज घ्यायचे आहेत ना, म्हणून चल आपण जाऊया. हो, चल. थांबा, मी पण येतोय. थांबा.